नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी पुढे आपल्याला खूप इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आबा नवीन सुनबाईला सांगत असतात की आपल्याकडे वटपौर्णिमेला शेवटला पुरणपोळी आणि आंब्याचा रस असा बेत असतो. शेवटची पुरणपोळी आंबरसाचा बेत एकदम फक्कड खाल्ला की मस्त मजा येते. तेव्हा कलाला काळजी वाटते, हे दोन्हीही किती जड असतं. रस आणि पुरणपोळी एकत्र खाणं योग्य नाही आबा, आपण रस आणि पुरी खाऊ हवे तर, असंही कला सांगते. तेव्हा रजनी सांगते, या घराण्याची जुनी रीत आहे. या घराण्यात पूर्वीपासून, जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी पाहत आले आहे, वटपौर्णिमेला शेवटचा पुरणपोळीचा आणि आमरसचा कार्यक्रम असतो आणि तो सागर संगीतच झाला पाहिजे, त्याने काही तब्येत खराब होत नाही. तसंच पुरणमध्ये थोडासा गूळ कमी घालायचा. गूळ कमी घातल्याने दोघांचा समतोल राखला जातो. रसासोबत पुरणपोळी ही खायला खूप सुंदर लागते आणि हा बेत आबांना खूप आवडतो. फक्कड जेवतात सगळेजण त्या दिवशी. तेव्हा आपण पुरणपोळी आणि आमरस असं बनवायचं, असं रजनीने कलाला सांगितलेलं असतं. तेव्हा नैना मध्येच म्हणते, मीही स्वयंपाक करेल हं कला तुझ्यासोबत, मलाही तुझ्यासोबत स्वयंपाक करायचा आहे. आपण दोघी मिळून सगळ्यांसाठी छानसा उद्या स्वयंपाक बनवूया. कारण कलाला खूप जेलस होत असतं. दरवेळी कलाचंच सगळेजण कौतुक करतात. नैना म्हणते, आपण दोघी मिळून करूया ह्यावेळी. आबा म्हणतात, तुला जमणार नाही, तू ह्यापासून सगळ्यांपासून लांबच राहा. तू तुझ्या सासूसारखं छान मेकअप करायचा आणि फिरायचं. पण नैना ऐकतच नाही. त्या आबांना रिक्वेस्ट करते, आम्ही दोघी मिळून करू, छान बनवू. आणि मग ती ठरवते की आपण दोघीजणी मिळून स्वयंपाक करू. ती ना राहुलला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. ती राहुलसाठी त्या दिवशी दुधामध्ये छान औषध मिसळते. त्याला आपल्या रूपाच्या जाळ्यात तिला ओढायचं असतं, म्हणजे तो आपल्या ताब्यात येईल. पण तिने केलेला प्लॅन तो फसलेला असतो. तिने जे ठरवलं असतं तसं काहीच होत नाही. त्या औषधाने काही फरक पडला नाही. राहुल व्यवस्थित खाऊन पिऊन झोपी गेला. नैनाचा हा प्लॅनही फ्लॉप गेला. इकडे पुन्हा सकाळी कला आपली तयारी करत असते. तेव्हा कलाला विचारायला येते रजनी की उद्या तू आज कसा उपवास करणार आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही कसं करतात, ह्या घराण्याची काय रीत आहे. रजनी सांगू लागते, मी तर निर्जळी करते. जशी आपली पद्धत तसं ज्याला वाटेल त्याने तसं करायचं. मग कलाही ठरवते, मी ही निर्जळीच करेल. इकडे नैनाने एक प्लॅन आखलेला आहे. आबांना दाखवायचं की मी कशी चांगली सून आहे आणि कलापेक्षाही सुंदर आणि चांगली मीच आहे, याच्या विचारात ती असते. एकतर राहुलही तिच्या ताब्यात येत नाही. आता आबांना तरी आपल्या बाजूने वळवूया म्हणून ती आबांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करू लागते आणि आबांना म्हणते, आज ना मी व्रत करते. तेव्हा आबा म्हणतात, तू काय वेडी आहेस का, तुला सांगितलं ना, तू दिवस गेलेल्या बाईने व्रत करायचं नसतं, फक्त आराम कर. पण ती म्हणते, नाही, मला स्वयंपाक करण्यात मदत करायची आहे. तेव्हा आबा म्हणतात, सगळ्यांना आज उपवास आहे, आज तू ना सगळ्यांना मदत कर पूजेमध्ये आणि स्वयंपाकामध्येही. नैना लगेच म्हणते, हो आबा, मी सगळ्यांना आज मदत करेल. मग कलालाही ती सांगते, पूजेमध्येही काय काय करायचं आहे मला सांग, मी तुझी मदत करेल आणि संध्याकाळी आपण दोघी स्वयंपाकही करूया. आबा म्हणतात की कला, तू हिलाही शिकव कसं काय करायचं, तुझ्या हाताशी घे, तुला उपवास असेल, मग तू थकलेली असशील ना. नैना तुला सगळी मदत करेल, कारण नैनाला काय उपवास करण्याची परमिशन नाही. मग कला आबांचं मान राखते आणि होकार देते. नैनाला आबांच्या नजरेत चांगलं स्थान मिळवायचं असतं, म्हणून ती आबांच्या नजरेत चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. रजनी म्हणते, तू आमच्यासोबत पूजेलाही येऊ शकते, लांबून पूजा तर पाहू शकते ना. मग रजनी सगळ्यांना सांगते की मी पूजेची सगळी तयारी केली आहे, आमची तिघींची ताटंही बनवलेली आहे. आबा आल्यानंतर म्हणतात, छान, तुम्ही सगळ्याजणी खूप सुंदर दिसता. घरातल्या सुना अशा नटलेल्या थटलेल्या, मनाला बघायलाही खूप छान वाटतं आणि सुंदर वाटतं ते क्षण, असं आबा सगळ्यांचं कौतुक करत असतात. पण त्यांना कला दिसत नाही. मग ती विचारतात, माझी लाडकी सून कुठे आहे. तितक्यात कला पाठीमागणे येते, आबांना आवाज देते आणि त्यांच्या पाया पडते. नैनाचा तो जळफळाट होत असतो. मी कितीही काय केलं तरी आबांच्या नजरेत दरवेळी कलाच चांगलं स्थान मिळवते. ह्या गोष्टीने तिची चिडचिड होऊ लागते. ती रागाने कलाकडे पाहू लागते. आता तिच्या मनात एक डाव आला आहे की कलाला काहीही करून यांच्या नजरेतनं खाली पाडायचं. मग सगळेजण पूजेला जातात. तोपर्यंत नैना घरातच थांबते, ती काही बाहेर येत नाही. कला आपली वटपौर्णिमेची पूजे कशी करायची पाहून घेते आणि तसं सासूबाईने सांगितलं तसं करू लागते. रजनीने तिला सगळं सांगितलेलं असतं. मग तिची पहिली वटपौर्णिमा. ती देवाला प्रार्थना करते, हे वटपौर्णिमे, मी तुझ्यासाठी इतकी प्रार्थना करते, मला 7 जन्म नवरा मिळो, पण आमच्या दोघांचं नात्याचं अर्थ काय काढू,
हे सगळं रागाने तिची सासू बघत असते. सरोजला अजिबात आवडत नाही ती सून, आणि तीच सून गळ्यात पडली म्हणून तिची चिडचिड होत असते. पण मनापासून पूजा करत कला देवाला प्रार्थना करते की माझ्या नवऱ्याचं सौभाग्य माझ्या कपाळी आयुष्यभर राहू दे. आमच्या ह्या नवीन संसाराला तू चांगली साथ दे. 7 जन्मी हाच नवरा मिळो, अशी ती प्रार्थना करते. पुढे ती विचार करू लागते की मी काय केलं आहे, मला असा नवरदेव मिळाला, खरंच मी त्याच्यासाठी ही पूजा केली ही चांगली ठरेल ना. तेव्हा नैना येते तिथे. नैना म्हणते हे बघ तू पटपट स्वयंपाक कर, मग मी तुला वाढायला मदत करेल. मग कला म्हणते हो दीदी चालेल, तू ये, मग मी स्वयंपाक करून ठेवते. तेव्हा कला सगळा स्वयंपाक करून ठेवते. नैना लगेच सगळ्यांसमोर वाढायची घाई करू लागते आणि आबांच्या नजरेमध्ये किती चांगली आहे ते असं तिला दाखवायचं असतं. पण तिने आणि तिच्या सासूने दोघींनी मिळून आमरस पोळीचा आज बेतच खराब केलेला आहे आणि दोघींचाही प्लॅन सक्सेसही झालेला असतो. आबांनी पहिला घास खाल्लेला असतो आणि कलावरती ते रागावून विचारतात की आज तू सुनबाई हे काय करून ठेवलं आहेस, ही पोळी एवढी कडू आंबट का लागते. तेव्हा आबा तिला प्रश्न करतात की तुझ्याकडनं कधी चूक होत नाही, पण आज कशी काय चुकलीस तू, पुरणपोळीला अजिबात चव नाही, गोड तर लागतच नाही, खारटच लागत आहे ती, असंही बोलू लागतात. मग प्रत्येकजण ते एक एक घास चाखून पाहतं आणि पुरणपोळीचा घास खाली टाकतात. तेव्हा कला म्हणते आबा मी तर चांगली केली होती. नैनाने केलेला हा प्रताप. नैना म्हणते तुझं लक्षच नाही राहत, कधी कधी तुला आज सगळेजण कौतुक करतात आणि तू लगेच झाडावर चढतेस. आबा म्हणतात नाही 100% हिने काही चूक केलेली नसेल, कारण कलाकडनं स्वयंपाकात चूक होणं मला शक्यच वाटत नाही. तेव्हा ह्या दोघींनी केलेला हा डाव यांचा सक्सेसफुल होतो. त्या दोघींनी पुरणपोळी चेंज केलेली असते, नैनाचा आणि तिच्या सासूचा हा डाव. सरोजला खूप राग येत असतो, सगळ्यांना उपवास आहे आणि आजीने हा असला कसला खारट स्वयंपाक करून ठेवला आहे म्हणून. आणि लगेच रोहिणी मध्ये मध्ये बोलते तुम्हाला तर खूप विश्वास होता ना आबा तुमच्या नातसुनेवरती, लाडक्या सुनेवरती, मग बघा तिने आज कसा स्वयंपाक केला, तुमचा शेवटचा आमरसचा प्लॅन होता ना तोही तिने खराब केला, असं ती बोलू लागते. आबांना तर विश्वासच बसत नाही, शेवटी सगळ्यांना पिठलं भातच खावं लागतं. कला विचार करत असते मी तर चांगला स्वयंपाक केला होता, मग त्या पोळ्या खारट कशा लागल्या. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आबांचा इतका चांगला मूड होता, त्यांना आज तर रोज पोळी खायची होती. मग ती अंजूला विचारू लागते अंजू मी स्वयंपाक केल्यानंतर बाहेर गेली, नंतर कोणी आलं होतं का गं, मला सांग ना, मला खूप टेन्शन येते, आबांचा आज हिरमोड झाला. अंजू खूप घाबरलेली असते. तिला नैनाने आणि रोहिणीने दम दिलेला असतो कोणाला काही सांगायचं नाही, पण ती आता करणार काय, ती मान खाली घालते आणि सांगते नाही ताई. पण पुन्हा कला तिला विचारू लागते खरं सांग तुलाच काही माहिती आहे का, माझी मदत कर प्लीज, तुझ्यासमोर मी हात जोडते हवं तर. मग अंजू सांगू लागते तुम्ही बाहेर गेल्यानंतर इथे नैना आली होती. नैनाचं नाव ऐकल्यानंतर कलाची तळपायाची आग मस्तकात जाते. हिने हासा का केला असेल म्हणून ती विचारात पडू लागते. नैनाला आता ती जाब विचारणार, तिला खूप राग आलेला असतो. मग नैनाकडे जाऊन विचारते हे असं का केलं तू. तेव्हा नैना सांगते दरवेळी तूच मान घेऊन टाकते माझ्या वाटेचा, म्हणून मी हा प्लॅन केला. मग आता नैनाची जिरवण्यासाठी कलाने सकाळी सकाळी एक योजना आखली. आबांसमोर कलाचं पितळ उघडं पाडलं. नैनाने काय केलं आहे ते सगळं कला सांगू लागते. कलाचं पितळ उघडं पडल्यानंतर तिला काहीच बोलता येत नसतं. आबांना आता ती कशी सामोरे जाणार हाही एक मोठा चॅलेंजिंग प्रश्न आहे. आबा तिला आता एक शिक्षा देणार आहे, तिच्यासोबत तिच्या सासूलाही शिक्षा देणार. ती शिक्षा पाहण्यासारखी राहणार. कलाच्या बाजूने आबांनी न्याय केलेला आहे, तो न्याय काय आहे हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये येणारी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि पुढे जे काय होईल आबा कलाच्या बाजून जो निर्णय घेईल तो खूपच पाहणं रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू.